महत्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोन केला। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। त्यांना सांगा लवकर बरे व्हा असा निरोप शिंदेंनी सुनील राऊतांना दिला आहे। आम्ही हॉस्पिटलमधून घरी आणले। ओके ओके हो अच्छा ओके त्यांना सांग बरे व्हा लवकर। हां ओके शुभेच्छा बरे व्हा लवकर। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतांना फोन करून शिंदेंनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तसंच लवकर बरे व्हा असा निरोप त्यांना द्या असं देखील एकनाथ शिंदेंनी सुनील राऊत यांना सांगितलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, एकनाथ शिंदेंकडून सुनील राऊतांना फोन करण्यात आला, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। नक्कीच आपण पाहतोय की मागच्या आठवड्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर काल त्यांना डिस्चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांना फोन करून तब्येतीविषयीची विचारपूस जी आहे ती केलेली आहे। त्याचसोबतच आराम करा असा देखील सल्ला जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर गेल्या 15-20 दिवसांपासून खासदार संजय राऊत हे संपूर्ण माध्यमांपासून तसेच सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहे। त्या संदर्भात त्यांनी पत्रक देखील काढलं होतं। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची तब्येत जी आहे ती थोडी खालावली होती म्हणून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि डिस्चार्ज दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांच्या मार्फत संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली होती आणि आता त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। धन्यवाद निवृत्ती, एकूणच माहितीबद्दल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। त्यांना सांगा लवकर बरे व्हा असा निरोप देखील त्यांनी सुनील राऊत यांच्याकडे दिला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी। बिहार विधानसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 60% मतदान झालेलं आहे। 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत 60.40% मतदान झालेलं आहे। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। दुसऱ्या टप्प्यामधील आज मतदान अद्याप सुरू आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, पहिल्या टप्प्यामध्ये 64.33% इतकं सर्वाधिक मतदान झालेलं होतं आणि आता हा दुसरा टप्पा आहे। 3 वाजेपर्यंत 60% मतदान झालंय। निखिल, आपण पाहतो की यावेळेला बिहारची जनता रस्त्यावरती उतरून भरभरून मतदान करताना पाहायला मिळते आहे। कारण इतिहासात पहिल्यांदाच बिहारच्या जनतेनं घराबाहेर पडून पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय। आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू आहे आणि 3 वाजल्यापर्यंतची जी काही आकडेवारी निवडणूक आयोगानं जारी केलेली आहे त्यामध्ये आपण पाहतोय 60% इतकं मतदान जे आहे ते आता झालेलं आहे। 60.40% इतकं मतदान 20 जिल्ह्यातल्या 122 विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की बिहारच्या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिलेला होता आणि 65.8% इतकं मतदान जे आहे ते केलेलं होतं। आज 122 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 20 जिल्ह्यामध्ये मतदान होतं आहे आणि सकाळपासूनची ही आकडेवारी आपण पाहतोय की आतापर्यंत 60% इतकं मतदान जे आहे बिहारच्या जनतेनं केलेलं आहे। खरं तर आज 122 विधानसभा मतदारसंघांसाठी जे मतदान होत आहे त्यामध्ये अनेक प्रमुख लढती आहेत। त्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि 14 तारखेला निकाल नेमका काय असणार, बिहारची जनता यावेळेला कुणाला कौल देणार हे याची देखील उत्सुकता जी ते सगळ्यांना लागलेली आहे। एक्झिट पोलचे आकडे काय येतात आणि त्यानंतर 14 तारखेचा निकाल कशा पद्धतीचा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज 122 विधानसभा मतदारसंघांसाठी जे 20 जिल्ह्यामध्ये मतदान सुरू आहे त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की एकूण 20 जिल्ह्यामध्ये 50%हून अधिक मतदान जे आहे ते सगळ्या बिहारच्या जनतेनं केलेलं आहे। यातील सगळ्याधिक आकडेवारी जी आहे ती किशनगंज जिल्ह्यामधून येते आहे। 66% मतदान इतकं हे किशनगंज जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मात्र सगळी आकडेवारी जर बघितली 20 जिल्ह्यातली तर
50पेक्षा अधिक टक्क्यांचं मतदान जे आहे ते झालेले आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंतची आकडेवारी नेमकी किती असते आणि 65% जे पहिल्या फेजमध्ये मतदान झालेलं आहे तो आकडा या दुसऱ्या फेजमध्ये ओलांडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज संध्याकाळपर्यंत हे सगळं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे नेमके काय असणार आहेत आणि एक्झिट पोलचा कौल जो काही कुणाला मिळतो आणि 14 तारखेचा निकाल नेमका कशा पद्धतीने असतो। पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतं की महागठबंधन सरकार यावेळेला बनायची जी काही वाटचाल आहे ती सुरू राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते आता आपण पाहतो की मतदानाची आकडेवारी ही वाढताना पाहायला मिळते। इतिहासामध्ये आतापर्यंत बिहारच्या जनतेनं इतकं भरभरून मतदान कधीच केलेलं नव्हतं, मात्र पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होत आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंतची आकडेवारी कशा पद्धतीने असते आणि 14 तारखेचा निकाल नेमकं बिहारची जनता कोणाला देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 60.40% मतदान झालेलं आहे। 14 तारखेला याचा निकाल लागणार आहे, मात्र त्याआधीच 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल। तर सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीबाबत बैठक सुरू आहे। सिंधुदुर्गमधील महायुतीबाबत आवश्यक तो निर्णय उद्या दुपारपर्यंत घेणार आमदार दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे। महायुतीची बोलणी सुरू झाली ही गोष्ट आशादायक आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल याची मला खात्री आहे। युती केव्हापर्यंत होईल ही शक्यता आहे? कारण सध्या उद्या दुपारपर्यंत आवश्यक तो निर्णय होईल असं मला वाटतं। धाराशिवमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झालेला आहे असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून धाराशिवमध्ये युती करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। माजी प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीमध्येच राज्यामध्ये लढायचं असं धोरण आहे असं ठरवलं आणि त्यानुसार पहिली घोषणा धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे।